नमस्कार मंडळी, हा माझा पहिलाच ब्लॉग. तर मी तुमचे जुई पाटील या चॅनलवर स्वागत करते. ही हिरवीगार कोथिंबीर दाखवण्याचे कारण काय असेल बरं? तर चला आपण आज हिरवीगार कोथिंबीरचे छानपैकी कोथिंबीर वडी बनवणार आहोत. 2-4 पाण्याने तिला स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्याच्यानंतर मी तिला बारीक चिरून घेतलेले आहे. त्याच्यामध्ये गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, हळद, लाल तिखट, चण्याचे पीठ, थोडेसे ज्वारीचे पीठ हे पूर्ण मिक्स केलेले आहे. त्याचबरोबर हिरवी कोथिंबीर बरोबर लसूण, अद्रक, जिरं, ओवा, थोडेसे हळद हे सगळं मिक्स केलेलं आहे. मिक्स केल्यानंतर एक छानसा त्याचा गोळा बनवण्यात आलेला आहे. गोळा बनवून झाला की तो 5 मिनटं ठेवून द्यायचा. त्यानंतर गॅसवरती एक पातेल्यामध्ये चिंच टाकून पाणी टाकून ठेवायचं. चिंच टाकून पाणी ठेवण्याचं कारण असं की जो आपले पातेले आहे ते काळं होणार नाही, त्यासाठी आपल्याला चिंच टाकून ठेवायचं. गाळणी ठेवल्यानंतर जे आपण कोथिंबीर वड्याचं पीठ बनवलेलं त्याचे छान छोटे छोटे असे रोल करून घ्यायचे आहे आणि 20 मिनटं गॅसवरती राहू द्यायचे आणि त्याला वाफेवरती झाकण ठेवायचे. ते झाल्यानंतर ती वाफ काढताना अजिबात आपल्या हाताला फोड येणार नाही किंवा काही इजा होणार नाही अशी ती वाफ काढायची. वाफ काढल्यानंतर एका साईडला तेल तापवायला ठेवायचे. तेल तापवत असताना तेल थोडे कडकडीत तापू द्यायचे. त्याच्यानंतर ही छोटे छोटे आपण त्याचे तुकडे करून ठेवलेले आहेत ते हळूहळू तेलामध्ये सोडायचे आणि जास्त तेल लागणार नाही म्हणून असे 7-8 वड्या टाकायच्या आणि त्याचा ब्राऊन कलर होईपर्यंत आपल्याला ते गरम होऊ द्यायचे आहे. परंतु तेलामध्ये टाकताना आपला हात भाजणार नाही किंवा पोळणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आणि नंतर ते परतवायचे. ब्राऊन कलर झाल्यानंतर अशी आपली छान कोथिंबीर वडी तयार आहे. तुम्हाला जुई पाटील हा चॅनल जर आवडला असेल त्याची रेसिपी बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, बरोबर सबस्क्राईब पण करा. तर धन्यवाद मंडळी.